नमस्कार. ही भरल्या वांग्याची भाजी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ही भरली वांगी कुकरमध्ये मी बनवली आहेत. 1 शिट्टीमध्ये भरलं वांगं तयार. एक चमचा धने, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा खसखस, 1 चमचा तीळ, पाव चमचा शहाजिरं, 1 छोटा तुकडा दालचिनी. हे सर्व जिन्नस आपण गॅसवर छान भाजून घेऊया. हे छान आपण गॅसवर असं भाजून घेऊया. हे आपलं आता भाजून झालं आहे. यामध्ये पाव वाटी सुकं खोबरं घालून ते यासोबत भाजून घेऊया. गॅस बंद करून टाकू. हे थंड होण्यासाठी आपण साईडला काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेले मसाले आपण घालून ते आता पूर्ण गार झाले. हे मिक्सरला लावून याची पावडर तयार करून घेऊ. याप्रमाणे पावडर तयार करून घेतली. यामध्ये पाव वाटीभर शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, हळद पाव चमचा, अद्रकचा तुकडा, 2 हिरवी मिरची, 10-12 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, झाकण लावून हे पुन्हा एकदा मिक्सरला लावून फिरवून घेऊया. याप्रमाणे मसाला तयार करून घेऊ. इकडे मी पाव किलो वांगी घेऊन ते मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवले. ही वांगी आपण याचं देठ थोडंसं कापून यामध्ये मसाला भरता येईल याप्रमाणे ती अशी चिरून घ्यावी आणि पुन्हा त्या मिठाच्या पाण्यात अशी बुडवून ठेवूया. हे पण आतमध्ये काही किडकं असेल तर ते नीट पाहावे. सर्व वांगी मी आता ही मसाला भरता येतील याप्रमाणे चिरून घेतली आहेत. तयार केलेला मसाला आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊ. यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपण हे भांडं धुवून घेऊया. या मसाल्यात आपण पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घालूया. मसाल्यात थोडंसं पाणी घालून तो मिक्स करून घेऊया.
याप्रमाणे मसाला तयार करून आपण ह्या वांग्यामध्ये थोडा थोडा असा भरून घेऊया. याप्रमाणे वांग मसाला भरून घेतला आहे. यानुसार सर्व वांगे मी मसाला भरून घेतले आहेत. आता आपण हे फोडणीला काढूया. इकडे मी गॅसवर कुकर ठेवला आहे तापत. हे पहा, त्यामध्ये आपण हे 4 चमचे तेल घालूया. तेल गरम झालंय. यामध्ये एका लसणाचे तुकडे टाकूया. लसूण पाकळीचे तुकडे टाकूया. कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग, थोडंसं जिरं, याप्रमाणे ते तेलावर फोडणी घालून ही भरलेली वांगी आपण त्यामध्ये घालूया. थोडासा मसाला उरलाय, तो आपण पुन्हा घालणार आहेत नंतर. हे तेलावर छान 2 मिनटं अशी परतून घ्यायची आपल्याला. छान अशी मसाल्यात ही वांगी परतून घेतली आहेत. याप्रमाणे त्याचा रंग बदलला पाहिजे. मसाल्याचा छान वास येतोय. हे पहा, मसाल्यात वांगी छान भाजले. कुकरवर आपण हे मसाल्याचं ताट ठेवून यामध्ये आपण मसाला धुवून घेतलेलं थोडं पाणी घालूया. अंदाजे हे कपभर पाणी असावे. हे छान पाणी गरम करून आपण त्या वांग्यात घालणार आहोत. हे ताटातलं पाणी बऱ्यापैकी गरम झालं आहे. आपण ह्या वांग्यात घालूया. हा मसाला पूर्ण असा वांग्यात घालून घेऊ. यामध्ये मी 1 कप गरम पाणी घातलंय. मसाला धुवून ताटावर ठेवून. तुम्हाला हवं असल्यास कमी जास्त पाणी वापरू शकता. एकदमच जास्त पाणी घालू नये. यामध्ये थोडं आपण पाव कपभर पाणी घालूया, म्हणजे याचा रस्सा छान होईल. हे पहा, वांग्याच्या लेवलमध्ये पाणी असावे. या स्टेजला तुम्ही मीठ मिरची चेक करू शकता. मिठाचा अंदाज घेऊन मीठ घालावे. कुकरचं झाकण लावून याची मध्यम आचेवर 1 शिट्टी करून घेऊ. एक शिट्टी झाली, आपण गॅस बंद करूया. इकडे आपला कुकर गार झाला आहे वांग्याचा. पाहूया वांग.
मस्त आहे. छान असं आपलं वांगं तयार आहे. आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया.